Today we are going to learn lesson number 16, day and night. दिवस आणि रात्र. डे म्हणजे दिवस, नाईट म्हणजे रात्र. शेवंता वेक्स अप ॲट 6:45 एव्हरी मॉर्निंग. ही शेवंता आहे. वेक्स अप म्हणजे सकाळी उठणे. ती रोज सकाळी 6:45 म्हणजे 7 वाजायला 15 मिनिट्स बाकी असताना, इथे घड्याळामध्ये दिसत आहे बघा, 6:45. हां, रोज सकाळी ती 6:45 वाजता म्हणजे 6:45ला उठते. What differences do you see in the two pictures? What causes these differences? मग आता या दोन चित्रांचं नीट निरीक्षण करा आणि सांगा की या दोन चित्रांमध्ये काय फरक आढळत आहे आणि तो कशामुळे आढळत आहे. तर काय दिसत आहे आपल्याला, ह्याच्यामध्ये पूर्ण उजाडलेलं दिसत आहे, हो की नाही, आणि ह्याच्यामध्ये अंधार दिसत आहे. वी लिव्ह ऑन द अर्थ. आपण पृथ्वीवर राहतो. द अर्थ गेट्स लाईट फ्रॉम द सन. आणि पृथ्वीला प्रकाश कोणापासून भेटतो? सूर्यप्रकाश भेटतो की नाही पृथ्वीला? म्हणजे पृथ्वीला मिळणारा प्रकाश जो आहे तो सूर्यापासून मिळतो. द अर्थ शेप इज लाईक दॅट ऑफ अ व्हेरी लार्ज बॉल. आणि पृथ्वीचा आकार कसा आहे? तर मोठ्या बॉल सारखा आहे. Therefore, light from the sun does not reach the entire earth at one and the same time. म्हणजे काय? तर पृथ्वीचा आकार गोल असल्यामुळे पृथ्वीवर सूर्याकडून मिळणारा जो प्रकाश आहे तो पूर्ण पृथ्वीला एकाच वेळी एकसारखा मिळू शकत नाही, हो की नाही. इथं दिसल्याप्रमाणे इथे बघा, ह्या फक्त अर्धा भागच प्रकाशामध्ये आहे आणि इकडचा अर्धा भाग अंधारामध्ये आहे. हाफ द अर्थ गेट सनलाईट व्हाईल द अदर हाफ रिमेन्स डार्क, हो की नाही. अर्ध्या पृथ्वीला सनलाईट भेटते, सूर्यप्रकाश भेटतो, आणि अर्धी पृथ्वी अंधारामध्येच राहते. डार्क म्हणजे अंधार. वी से दॅट इट इज डे इन द हाफ दॅट गेट्स लाईट. आणि आपण तेच म्हणतो की ज्या अर्ध्या पृथ्वीच्या भागावर सूर्यप्रकाश पडतो, लाईट पडते, तेव्हा आपण तिथे म्हणतो की दिवस असतो. while in the other half where sunlight does not reach it is night. आणि उर्वरित भाग जो अंधारामध्ये असतो, जिथं सूर्यप्रकाश पोहोचत नाही, तिथं रात्र असते, असं आपण म्हणतो. एव्हरी डे वी सी डे चेजिंग नाईट अँड देन नाईट चेजिंग डे, हो की नाही. आपण बघतो की दिवसानंतर काय येते? रात्र येते, आणि रात्रीनंतर काय येतो? दिवस येतो. नाईट कम्स आफ्टर डे अँड देन डे फॉलोज नाईट. दिस सायकल गोज ऑन विदाऊट स्टॉपिंग. आणि हे दिवस रात्रीचा हा जो खेळ आहे तो कंटिन्यू चालतच असतो, हो की नाही. व्हॉट कुड बी द रिझन फॉर दिस. आणि हे असं का होतं? जस्ट ॲज अ टॉप स्पिन्स अबाउट इट सेल्फ द अर्थ टू टर्न्स अराउंड इट सेल्फ. म्हणजे काय? आता जर पृथ्वी गोल आहे हे आपल्याला समजलं, हो की नाही. आणि पृथ्वीवर अर्ध्या भागावर काय पडतो? सूर्यप्रकाश पडतो. मग इथे काय असतो? दिवस असतो. आणि ज्या भागावर सूर्यप्रकाश पडत नाही, जिथे अंधार असतो, तिथे काय असते? रात्र असते, हो की नाही. पण जर आपण बघितलं तर बॉल एका जागी उभा असतो, म्हणजे पृथ्वीवरचा अर्धा भाग कायमच उजेडात, म्हणजे तिथे कायमच दिवस, आणि पृथ्वीचा अर्धा भाग अंधारात, तिथे कायमच रात्र. असं असते का? नाही. तर आपल्याकडे अर्धा वेळ दिवस असतो आणि अर्धा वेळ रात्र असते. म्हणजे याचाच अर्थ काय? ज्याप्रमाणे भोवरा आपण फिरवलो की नाही तर तो फिरतो की नाही, त्याचप्रमाणे पृथ्वीसुद्धा स्वतःभोवती फिरत असते. आणि म्हणूनच सो द पार्ट ऑफ द अर्थ दॅट इज गेटिंग सनलाईट गोज इन टू डार्कनेस अँड द पार्ट दॅट इज इन डार्कनेस कम्स इन टू द लाईट. आणि म्हणूनच काय होते? पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते, त्यामुळे काय होतं? तर हा जो उजेडात असणारा भाग आहे की नाही, तो पृथ्वी फिरल्यामुळे काय होतो? अंधारात येतो, आणि अंधारात असणारा भाग जो आहे तो उजेडात जातो. म्हणजे जिथे दिवस आहे तिथे नंतर थोड्या वेळाने रात्र येते, आणि जिथे रात्र आहे तो भाग थोड्या वेळाने तिथे सूर्य उगवतो, तिथे दिवस होत असतो. म्हणून हा दिवस रात्रीचा खेळ सतत चालू असतो. दॅट इज वेअर देअर इज डे इट बिकम्स नाईट आफ्टर सम टाईम, अँड वेन देअर इज अ नाईट इट बिकम्स डे, हो की नाही. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे जिथं दिवस असतो तिथं थोड्या वेळाने रात्र होते, जिथं रात्र असते तिथं थोड्या वेळाने दिवस येतो. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? द सन रायझेस इन द ईस्ट इन द मॉर्निंग अँड मूव्स टुवर्ड्स द वेस्ट. इन द इव्हिनिंग द सन सेट्स इन द वेस्ट.
आता तुम्हाला माहित आहे का, सनरायझेस म्हणजे सूर्य उगवणे. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो माहित आहे का? सूर्य सकाळी पूर्वेला उगवतो, ईस्ट म्हणजे पूर्व दिशा, अँड मूव्स टुवर्ड्स द वेस्ट, आणि तो पूर्वेकडून उगवून हळूहळू पश्चिमेकडे जात असतो. इन द इव्हिनिंग, आणि संध्याकाळी. द सन सेट्स इन द वेस्ट, आणि सनसेट म्हणजे सूर्यास्त होणे, सूर्य बुडणे असं आपण म्हणतो, सूर्य मावळणे असं म्हणतो. पश्चिम दिशेला सूर्य मावळतो, हो की नाही? म्हणजे सूर्य उगवणारी दिशा कोणती? पूर्व दिशा, आणि सूर्य मावळणारी दिशा कोणती? पश्चिम दिशा. म्हणजे सन रायझेस इन द ईस्ट अँड सनसेट्स इन द वेस्ट. ओके, सो वी फील दॅट सन गोज अराउंड द अर्थ. ओके, आणि म्हणून आपल्याला वाटतं की सूर्य हा फिरत आहे पृथ्वीबरोबर. बट दॅट इज ओनली अन इम्प्रेशन. पण हे बरोबर नाहीये. सूर्य नाही फिरत पृथ्वीबरोबर. ॲक्च्युअली द अर्थ टर्न अराउंड इट सेल्फ. पृथ्वी ही स्वतःभोवती फिरते, म्हणून आपल्याला सूर्य फिरल्यासारखा वाटतो. दॅट इज वाय वी हॅव डे अँड नाईट ऑन द अर्थ. आणि म्हणून आपल्याला पृथ्वीवर दिवस आणि रात्र दिसून येतात. दिस स्पिनिंग ऑफ द अर्थ अराउंड इट सेल्फ इज कॉल्ड द रोटेशन ऑफ द अर्थ. आणि पृथ्वीचं हे स्वतःभोवती जे फिरणं आहे त्याला म्हणतात रोटेशन ऑफ द अर्थ. ओके, समजलं? द होल डे हॅज 24 hours. एका पूर्ण दिवसामध्ये 24 तास असतात. बट आर देअर ऑलवेज 12 hours ऑफ डे लाईट अँड 12 hours ऑफ डार्कनेस. म्हणजे मग 12 तास 12 तास दिवस असतो आणि 12 तास रात्र असते का? इफ दॅट वेअर ट्रू, वी वुड हॅव सनराईज एव्हरी मॉर्निंग ॲट 6 o'clock अँड सनसेट एव्हरी इव्हिनिंग ॲट 6 o'clock टू. आणि जर हे खरं असतं की 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र, तर आपल्याला रोज सकाळी 6 वाजता सूर्य उगवताना दिसला असता आणि रोज संध्याकाळी 6 वाजता सूर्य मावळताना दिसला असता, हो की नाही? पण असं होतं का? नाही, असं होत नाही. लेट अस सी व्हॉट रिअली हॅपन्स. मग आपण बघूया काय होतं खरं ते. ट्राय दिस. आता तुम्ही हे ट्राय करून बघा. सम कॅलेंडर्स गिव्ह द टाइम्स ऑफ सनराईज अँड सनसेट फॉर एव्हरी डे. टेक सच अ कॅलेंडर फॉर दिस इयर अँड यूज इट टू कम्प्लीट द फॉलोविंग टेबल्स. आता काही कॅलेंडरमध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ दिलेली असते, सनराईज आणि सनसेटचा टाईम दिलेला असतो. ठीक आहे, मग असं कॅलेंडर घ्या, त्याच्यात मे महिन्यामधले सनराईज आणि सनसेटचे इथे टाईम्स लिहा. ठीक आहे, आणि दुसऱ्या टेबलमध्ये नोव्हेंबर महिन्यामधले सनराईज आणि सनसेटचे टाईम्स लिहा. तुम्हाला काय दिसेल? व्हॉट डू यू सी? मग तुम्हाला काय दिसले? तर इन नोव्हेंबर द सन रायझेस अ लिटिल लॅटर एव्हरी डे वाईल इट सेट्स अ लिटिल अर्लियर एव्हरी डे. म्हणजे काय होतं की नोव्हेंबर महिन्यात म्हणजे थंडीचे दिवस असतात बघा, तर सूर्योदय लवकर होतो का? सूर्य लवकर उगवतो का? नाही, तर नेहमीपेक्षा तो थोडासा लेट उगवतो आणि अंधार पण लवकर पडतो, म्हणजे सनसेट पण लवकर होत असतो रोज. In the month of May, the sun rises a little earlier every day and sets a little later every day. आणि मे महिन्यात म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात सूर्योदय आहे की नाही, सकाळी लवकर दिवस उगवतो की नाही, लवकर उजेड पडतो सकाळचा, आणि संध्याकाळ सुद्धा उशिरा होत असते, हो की नाही? मग याच्यावर आपल्याला काय कळतं? व्हॉट डज दिस टेल अस? इन नोव्हेंबर द डेज बिकम शॉर्टर अँड शॉर्टर वाईल नाईट्स बिकम लॉंगर. म्हणजेच काय? नोव्हेंबर म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये दिवस हे छोटे छोटे बनत जातात आणि रात्र मोठी मोठी बनत जाते. इन मे द डेज बिकम लॉंगर अँड लॉंगर वाईल द नाईट्स बिकम शॉर्टर अँड शॉर्टर. आणि मे महिन्यात म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दिवस मोठा मोठा होत जातो आणि रात्र छोटी छोटी होत जाते. Thus we are now sure that day and night are not of 12 hours each all year round. ठीक आहे, म्हणजे वर्षभरात प्रत्येक दिवशी 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस असं अजिबात नसतं. डू यू नो? तुम्हाला हे माहित आहे का? द फिनॉमिना ऑफ 12 hour लॉंग डे अँड 12 hour लॉंग नाईट कॅन बी ऑब्झर्व ऑन 21 मार्च अँड 22 सप्टेंबर. म्हणजे काय? तर आपण म्हणतो की नाही की दिवस काय, निम्मा रात्र निम्मा दिवस, असं 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र अशी नसते, पण वर्षामधल्या 2 दिवशी असा
अशी वेळ येते की ज्या दिवशी 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते. तर ते 2 दिवस कोणते? तर 21 मार्चला 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते आणि 22 सप्टेंबरला सुद्धा सेम असंच होत असतं. म्हणजे की सूर्य उगवलाय त्याच वेळेला सूर्यास्त सुद्धा होत असतो बरोबर 12 तासांनी. ठीक आहे. म्हणजे सकाळी जर 6:30ला सूर्य उगवला, 6:30ला जर सूर्य उगवला तर संध्याकाळी 6:30ला सनसेट सुद्धा होत असतो, म्हणजे सूर्य मावळत असतो. ठीक आहे. ऑन मार्च 21 डे अँड नाईट आर बोथ 12 hours लॉंग. म्हणजे 21 मार्चला दिवस आणि रात्र दोन्ही सुद्धा 12 तासांचे असतात. देन इन अवर पार्ट ऑफ द अर्थ डे टाइम इन्क्रीजेस स्लोली अँड नाईट टाइम डिक्रीजेस. म्हणजे 21 मार्चला दोन्ही दिवस आणि रात्र 12-12 तासांचे असतात आणि त्यानंतर हळूहळू दिवस आहे तो मोठा होत जातो आणि रात्र छोटी होत जाते. दिस गोज ऑन टिल जून 21. आणि ते कधीपर्यंत चालू असतं असं की दिवस मोठा आणि रात्र छोटी? तर 21 जून पर्यंत असं चालू असतं. ऑन जून 21 अवर डे इज द लॉंगेस्ट अँड द नाईट इज द शॉर्टेस्ट. आणि मग 21 जूनला वर्षातला सगळ्यात मोठा दिवस असतो. मोठा दिवस म्हणजे काय? तर सूर्य उगवल्यानंतर सूर्यास्तापर्यंतचा जो काळ असतो तो जास्त वेळाचा असतो. ठीक आहे. आणि रात्रीचा जो वेळ आहे तो छोटासा असतो. From June 21 in our part of the earth daytime becomes shorter and shorter and nights become longer. आणि 21 जून नंतर काय होतं तर जो दिवस आहे तो छोटा छोटा होत जातो आणि रात्र मोठी होत जाते. दिस गोज ऑन टिल सप्टेंबर 22. आणि हे कधीपर्यंत चालतं तर 22 सप्टेंबर पर्यंत चालतं. ऑन सप्टेंबर 22 अवर डे इज ऑफ 12 hours अँड द नाईट टू इज ऑफ 12 hours. आणि मग सप्टेंबर 22ला काय होतं तर दिवस आणि रात्र दोन्ही सुद्धा 12-12 तासांचे असतात. आफ्टर दॅट द डेज कंटिन्यू टू बिकम शॉर्टर. आणि मग त्याच्यानंतर दिवस परत काय होत जातात छोटे छोटे होत जातात. अँड द नाईट बिकम्स लॉंगर. आणि रात्र मोठी मोठी होत जाते. दिस गोज ऑन टिल डिसेंबर 22. आणि हे कधीपर्यंत चालतं तर डिसेंबर 22 पर्यंत चालतं. ऑन डिसेंबर 22 अवर नाईट इज द लॉंगेस्ट अँड द डे इज द शॉर्टेस्ट. आणि मग वर्षातल्या 22 डिसेंबर या दिवशी सर्वात मोठी रात्र असते आणि दिवस हा छोटा असतो. फ्रॉम डिसेंबर 22 द डे ग्रोज लॉंगर अँड द नाईट शॉर्टर. आणि मग डिसेंबर 22 पासून काय होत असतं दिवस मोठा मोठा होत जातो आणि रात्र छोटी होत जाते. दिस गोज ऑन टिल मार्च 21. आणि हे कधीपर्यंत होतं मार्च 21 पर्यंत असं होत असतं. फ्रॉम मार्च 21 दिस सायकल रिपीट्स इट सेल्फ. आणि मग हे चक्र असंच चालू राहतं. नोट दॅट दिस डेट्स मे व्हॅरी अ लिटिल. आणि थोड्याफार फरकाने इकडे तिकडे हे दिवस होऊ शकतात. मग हे सायकल कसं सांगता येईल तर 21 मार्चला डे अँड नाईट 12 hours असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर डे टाइम इन्क्रीज होत जातो आणि 21 जूनला लॉंगेस्ट डे असतो. ठीक आहे. त्यानंतर डे टाइम डिक्रीज होत जातो आणि नाईट टाइम इन्क्रीज होत जातो. आणि परत 22 सप्टेंबरला डे अँड नाईट काय असतो 12 hours असतो. परत नाईट टाइम इन्क्रीज होत जातो. 22 डिसेंबरला लॉंगेस्ट नाईट असते. त्यानंतर रात्र परत छोटी होत जाते. डे टाइम इन्क्रीज होत जातो. 21 मार्चला परत डे अँड नाईट 12 hours असतात. तर असं हे जे सायकल आहे ते चालूच असतं. ठीक आहे. डू यू नो तुम्हाला हे माहित आहे का? वेन द डेज आर लॉंगर अँड द नाईट्स आर शॉर्टर इट इज समर. म्हणजे जेव्हा दिवस मोठा असतो आणि रात्र छोटी असते तेव्हा ते उन्हाळ्याचे दिवस असतात. अँड वेन द नाईट्स आर लॉंगर अँड डेज आर शॉर्टर इट इज विंटर. म्हणजे आत्ता लवकर अंधार पडतो की नाही म्हणजे तेव्हा रात्र मोठी असते आणि दिवस छोटा असतो. म्हणजे हिवाळ्याचे जे दिवस असतात तेव्हा असं होत असतं. आता आपण या पूर्ण लेसन मधून काय शिकलो? व्हॉट वी हॅव लर्न. ॲज द light of the sun does not reach the whole earth at the same time, there is a daylight on half the earth while there is darkness on the other half. हा म्हणजे आपण काय शिकलो की सनची जी लाईट आहे सूर्यप्रकाश जो आहे तो पूर्ण पृथ्वीवर एकाच टाइमला पोहोचत नाही पृथ्वी गोल असल्यामुळे. म्हणून अर्ध्या भागामध्ये दिवस असतो आणि अर्ध्या भागामध्ये रात्र असते. द अर्थ स्पिन्स अराउंड इटसेल्फ. पृथ्वी स्वतःभोवती फिरते. सो द पार्ट ऑफ द फेसेस द सन गोज into darkness and the part
दॅट इज इन द डार्क कम्स इन टू द लाईट. म्हणजे जो अंधारामधला जो भाग असतो तो पृथ्वीच्या गोल फिरण्यामुळे सनकडे जातो, सूर्यप्रकाशामध्ये जातो. अँड द जो रात्र असते ती काय होते, तिथे लाईट येते, त्यामुळे तिथे सकाळ होते. दॅट इज वाय वी हॅव डे अँड नाईट ऑन द अर्थ अल्टरनेटली. आणि म्हणून दिवस आणि रात्र हे आपण अनुभवतो. हे कशामुळे होतो, तर पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होतात. वी कॅन ऑब्झर्व दॅट the 24 hours of the day are divided into 12 hours day and 12 hour night on 21st March and 22 September. हो की नाही? आपण आता बघितलं की जे दिवसाचे 24 तास असतात तर त्याची 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र हे केव्हा होतं, तर 21 मार्च आणि 22 सप्टेंबरला होतं. फ्रॉम डिसेंबर टू जून द डेज गेट्स लॉंगर व्हाईल फ्रॉम जून टू डिसेंबर द डे गेट शॉर्टर. डिसेंबर ते जून पर्यंत दिवस मोठा मोठा होत जातो अँड जून टू डिसेंबर दिवस छोटा छोटा होत जातो. ऑलवेज रिमेंबर, लक्षात ठेवा, देर इज अ कनेक्शन बिटवीन द सीझन्स अँड द चेंजिंग लेंथ ऑफ द डेज अँड नाईट्स. हो की नाही? म्हणजे आपण जे सीझन्स अनुभवतो, सीझन म्हणजे काय, ऋतू, उन्हाळा, हिवाळा, तर ह्याच्या मागे काय कारण आहे, तर दिवस आणि रात्रच्या ज्या लेंथ चेंज होत असतात तर त्याच्यामुळे हे आपल्याला सीझन अनुभवायला मिळतात. ठीक आहे? म्हणजे सीझन आणि दिवस आणि रात्र छोटे मोठे होणे ह्याच्यामध्ये काय आहे, कनेक्शन आहे, संबंध आहे. थँक्यू.